तर उद्या होणाऱ्या मॉकड्रिलसाठी संपूर्ण देश आता सज्ज झालेला आहे आणि त्याच संदर्भात निगडीत काही बातम्या पाहूयात। पाकिस्तान सोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मॉकड्रिल करण्याचा आदेश दिला। केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार उद्या 7 मे रोजी मॉकड्रिल होणार आहे। या दरम्यान नागरिकांना शत्रू देशाच्या हल्ल्यापासून कसा स्वतःचा बचाव करायचा ते ट्रेनिंग दिलं जाईल। सिव्हिल डिफेन्स म्हणजे नागरी सुरक्षा अधिक भक्कम करणं हा या मॉकड्रिल मागचा उद्देश आहे। देशात शेवटची मॉकड्रिल 1971 साली झालेली होती। मॉकड्रिल म्हणजे नागरिकांनी युद्धामध्ये होणाऱ्या हानीपासून वाचवायकरता जे काही ॲक्शन्स घ्यायचे असतात त्याची प्रॅक्टिस करणं म्हणजे मॉकड्रिल। आता ही मॉकड्रिल जी काल परवा गव्हर्नमेंटने अनाऊन्स केलेली आहे की जी उद्या होणार आहे ज्याची प्रॅक्टिस, त्याच्यामध्ये त्यांनी 5 गोष्टी दिलेल्या आहेत। पहिली म्हणजे एअर सायरन वाजल्यानंतर काय करायचं, त्याच्यानंतर जर तुमच्यावर हल्ला झाला तर तुम्ही स्वतःला कसे वाचवाल, तिसरी म्हणजे आहे की तुमच्या इथे जे डिझास्टर मॅनेजमेंट आहे त्याचं काय करायचं, चौथी म्हणजे कॅज्युअल्टी इव्हॅक्युएशन कसं करायचं, आणि 5वी ही दूरची गोष्ट आहे की तुमच्या इथे जे मेजर इन्स्टॉलेशन असतील त्यांना कव्हर करायचं कसं करायचं जेणेकरून ते आकाशामधून दिसू नाही शकणार, याला मॉकड्रिल म्हणतात। महाराष्ट्रामध्ये एकूण 16 ठिकाणी मॉकड्रिल होणार आहे, तर मुंबईसह ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, उरणचा मॉकड्रिलमध्ये समावेश आहे। महाराष्ट्रामध्ये 3 कॅटेगरीत मॉकड्रिल घेतली जाईल, तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण या कॅटेगरी समजून घेऊया। कॅटेगरी 1 यामध्ये मुंबई, उरण, तारापूर येथे मॉकड्रिल घेतली जाईल। कॅटेगरी क्रमांक 2 यामध्ये ठाणे, पुणे, नाशिक, रोहा, धाटाव, नागोठणे, मनमाड, सिन्नर, थळवायशेत आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी मॉकड्रिल घेतली जाईल। कॅटेगरी क्रमांक 3 यामध्ये छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे मॉकड्रिल घेतली जाईल। उद्या आम्ही मॉकड्रिल घेणार आहोत। महाराष्ट्राचे जे कोस्टल डिस्ट्रिक्ट्स आहेत त्या ठिकाणी आम्ही अशा प्रकारचे मॉकड्रिल घेणार आहे। त्या व्यतिरिक्त ऑफकोर्स मुंबई तर आहेतच, मुंबईला पण आम्ही घेणार आहे। इथे वॉर्डप्रमाणे आमचे व्हॉलंटियर्स असेंबल होतील आणि त्यांना देण्यात आलेली सूचनाप्रमाणे आणि त्यांना दिलेली ट्रेनिंगप्रमाणे त्यांना एक सिव्हिलियन म्हणून काय काय करता यावं त्याबद्दलची ट्रेनिंग देण्यात आली आणि त्याची आम्ही मॉकड्रिल उद्या घेऊ। मॉकड्रिल घेतल्यानंतर आम्ही त्यांच्याकडनं फीडबॅक घेणार आहे। त्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंटची जी आवश्यकता असली त्याची आम्ही फीडबॅक घेऊन इम्प्रूव्हमेंट करू आणि त्या तयारीमध्ये आणखीन काही हातभार लावायचे आहेत त्याबद्दल आम्ही तयारी पूर्ण करू आणि शासनाला त्या प्रकारचे अहवाल सादर करू। दरम्यान सायरन वाजल्यावर नेमकं काय कराल तेही आपण पाहूयात। तत्काळ सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा। 5 ते 10 मिनिटांमध्ये सुरक्षित ठिकाणी पोहोचा। सायरन वाजल्यानंतर घाबरून जाऊ नका, फक्त मोकळ्या जागेपासून लांब राहा। घरात आणि सुरक्षित इमारतींच्या आत प्रवेश करा। टीव्ही, रेडिओ, सरकारी अलर्टवर लक्ष द्या। अफवांवर विश्वास ठेवू नका, प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा। तर कुठे कुठे सायरन वाजणार आहेत ते आपण पाहूयात। सरकारी भवन, प्रशासकीय भवन, पोलीस मुख्यालय, फायर स्टेशन, सैन्याची ठिकाणं, शहरातील मोठे बाजार, गर्दीच्या जागा येथे हा सायरन वाजवला जाणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।